अभिनवच्या NSS विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांच्या मनगटावर बांधला कृतज्ञतेचा धागा। रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून अभिनवच्या NSSच्या विद्यार्थिनींनी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे केले। समाजाच्या सुरक्षतेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती आदर, कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या। पोलीस बांधवांनीही विद्यार्थिनींच्या या प्रेमळ भावनेचे कौतुक करून त्यांना आशीर्वाद दिले। या उपक्रमातून राखीचा धागा केवळ नात्याचा नसतो, तो विश्वास आणि कर्तव्याची जाणीवही दृढ करतो, हा सुंदर संदेश विद्यार्थ्यांनी दिला। सेक्रेटरी सुनीता जगताप म्हणाल्या, NSSच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, राष्ट्रसेवेची भावना, संवेदनशीलता आणि समाजाप्रती कृतज्ञतेची जाणीव निर्माण करण्याचा अभिनवचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे। यात सामाजिक जाणीवेचा प्रत्यय या रक्षाबंधनाच्या आणि सायबर सुरक्षा या कार्यक्रमातून आला। पोलीस बांधवांच्या मनगटावर बांधलेली ही राखी म्हणजे त्यांच्या निस्वार्थ सेवेला दिलेली मानवंदना आणि त्यांच्या सुरक्षादायी कर्तव्याप्रती व्यक्त केलेली मनपूर्वक कृतज्ञता होय, असे NSS विद्यार्थिनी श्रेया साळुंखे, सृष्टी शेट्टी म्हणाल्या। कार्यक्रमात सूत्रसंचालन व आभार कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांनी मांडले। आंबेगाव पोलीस स्टेशनच्या सायबर तज्ज्ञ अश्विनी पाटील आणि निलिमा जाधव यांनी सायबरमधील धोके आणि विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टींमध्ये सोशल मीडियावर सतर्क राहायचं याविषयी आपले विचार व्यक्त केले। यावेळी संस्थापक राजीव जगताप, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, उपाध्यक्ष संजीव जगताप, सेक्रेटरी सुनीता जगताप, सहसेक्रेटरी निर्मोही जगताप, खजिनदार ध्रुव जगताप, प्राचार्य वर्षा शर्मा उपस्थित होते। माझं नाव सृष्टी शेट्टी आहे। मी NSSची विद्यार्थिनी आहे। आज आमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये पोलीस आले होते आणि त्यांनी आम्हाला सायबर क्राईमबद्दल एवढी छान माहिती दिली, जे आजकाल खूप AI टेक्नॉलॉजी जशी वाढत आहे त्याच्यामुळं हे जे आम्हाला सांगताय त्याच्यावरून ते खूपच छान वाटत आहे आम्हाला। आणि जसे फोटोजला मॉप करतात किंवा आपण सोशल मीडियानी कसं वाचून राहिलं पाहिजे ते आपल्याला सांगितलं गेलं आहे आणि आम्ही राखीसुद्धा मानली आहे त्यांना। तर ते आमचे रक्षण अगोदरपासून करत आहेत आणि आत्ता पण करत आहेत, त्याच्यासाठी खूप मोठा सॅल्यूट त्यांच्यासाठी। माझे नाव श्रेया साळुंखे, मी अभिनव NSS कॅम्पली विद्यार्थिनी आहे। तर आज आमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये पोलीस बांधव आलते, त्यांना आम्ही राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला आणि त्यांनी आम्हाला सायबर सिक्युरिटीबद्दलची माहिती दिली। अश्विनी पाटील, आंबेगाव पोलीस स्टेशन। आज रोजी आम्हाला आंबेगाव पोलीस स्टेशनचे सिनियर PI शरद झिने यांनी अभिनव व तसेच आम्हाला पूर्ण स्टाफला आज रोजी अभिनव विद्यालय NSSचे विद्यार्थी यांनी आम्हाला इथे बोलवून आम्हाला रक्षाबंधनाचा फंक्शन केला। आमच्याबद्दल कामाबद्दलचे प्रेम, रिस्पेक्ट, आदर दाखवला, त्याबद्दल आम्ही कॉलेजचे खूप खूप आभारी आहोत। आम्ही पण त्यांना सामाजिक बांधिलकीचे भान जपून त्यांची रक्षा करण्याचं वचन आपणास मी देत आहे। तो आपल्या पेटीएमची किंवा आपल्या UPIची लिंक आपण शेअर केली तर ते आपण थांबवू शकत नाही आणि असे फ्रॉड कधी होतात। आता कशी फ्रायडे ते सुट्टी आहे, परवा शनिवार सुट्टी, रविवार सुट्टी, ज्यावेळी बँका मोस्ट ऑफ बंद असतात 3-4 दिवस, अशा वेळी हे फ्रॉड जास्त होतात। कारण ते आपल्याला UPI जी कन्सेप्ट आहे ते आपल्याला सुद्धा ब्लॉक करता येत नाही। ATM आपल्याला ब्लॉक करता येतं इन केस कोण आपण OTP शेअर केला तर, पण UPIची लिंक शेअर केली तर ते आपल्याला बंद करता येत नाही। त्यामुळे UPI कधीच आपल्या सॅलरी अकाउंटला, मेन अकाउंटला लिंक करायचे नाहीत। आपल्या मोठ्या ज्या आपल्या घरातल्या आजी आजोबा असतील, पेन्शन असते त्यांची किंवा आईवडिलांचे, की आपलं सहज UPI काढला, पेटीएम कर स्कॅन, 1 रुपया स्कॅन कर, 2 रुपये स्कॅन कर, हे कमी करायचं। UPI आहे तो कधीच मेन अकाउंटला आपण काढता कामा नये, आमचं हे म्हणणं आहे। म्हटलं की केस नाही करायची तरी आम्हाला शक्य नाही, कारण ते IP लॉज, इंटरनेट इतके स्ट्रॉंग पुरावे असतात की आम्ही सुद्धा हेल्पलेस होतो। तुम्हाला वाचवावं म्हटलं, चुकून म्हटलेलं असतं तरी सुद्धा आम्हाला वाचवता येत नाही, आम्हाला FIR घ्यावी लागते, मला अटकच करावं लागतं। त्यामुळे काळजी घ्या तुमच्या ज्या Instagram अकाउंट असेल आणि शक्यतो अजिबात फोटो पोस्ट करू नका।